भारतीय संविधान सन्मान महासभेमध्ये रॅलीमध्ये आलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आज कसं वाटतं आणि ते काय ह्याच्यातून घेऊन जाऊ शकतात किंवा लोकांना काय देऊ शकतात। साहेब तुमचं नाव आणि ॲड्रेस। जय भीम। माझं नाव शंकर लोखंडे, मी नायगाव दादर ह्या ठिकाणी राहत आहे। मी बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर, बाबासाहेब एवढे रामजी सकपाळ, छत्रपती शाहू महाराज ज्या ठिकाणी येऊन गेले, ज्या ठिकाणी 22 वर्ष बाबासाहेबांचं वास्तव्य झाले, परेल बेड 4 क्रमांक 1 मला 50-51 दुसरा मजला, दामोदर रोडच्या बाजूला गल्ली, ह्या ठिकाणी राहत होते। ह्या गोष्टीचा मी 15 वर्षांना प्रचार करत आहोत। त्या अनुषंगाने तिथं बाबासाहेबांचं 22 वर्ष वास्तव्य झालेलं आहे, परंतु ती वास्तव अजून बहुजन समाज, इव्हन बौद्ध समाजाच्या नेते, कार्यकर्ते, संशोधक ह्या लोकांसाठी जागा माहिती नाही। तर ती जागा आम्ही प्रकाशात आणायचं काम करत आहोत। 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असं आम्ही पोचलो, त्यानं तिथं घेऊन आलो, त्यांनी घेऊन आलं, पाहिले आणि त्यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून जागा घोषित झालेली आहे। 100 कोटीचं पॅकेज पण तिकडे झालेलं आहे। प्रत्येक वर्षी 4 डिसेंबरला ज्या ठिकाणी बाबासाहेब राहते 22 वर्ष, परेल BIT 4 क्रमांक 1च्या समोरील पटांगणामध्ये आम्ही जाहीर सभा घेत असतो। उद्देश हा आहे की बहुजन समाजाने, बौद्ध समाजाने त्या ठिकाणी यावं, बाबासाहेबांना अभिवादन करावं व बाबासाहेबांचा जो इतिहास आहे जो कोणालाच माहिती नाही, तो इतिहास येऊन वाचावं, चिंतन करावं, मनन करावं आणि जास्तीत जास्त लोक तो इतिहास जाणून दुसऱ्या लोकांना सांगावं, असा आमचा संकल्प गेल्या 15 वर्षापासून हा संकल्प आमचा सुरू आहे। धन्यवाद साहेब। साहेबांनी आपल्याला बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वास्तूबद्दल जी माहिती दिली, जी परळ येथे आहे आणि आपल्या बरेच लोकांना माहिती नाही, परेलमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या खोलीत राहत होते त्या खोलीची जपणूक ज्या साहेबांनी केलेली आहे, तर त्यांचा आपण इथे धन्यवाद मानत आहोत। जय भीम साहेब। इथे शिवाजी पार्क मैदानावर आलेला आहात। आपल्याला माहिती आहे भारतीय संविधान सन्मान महासभेसाठी आलात, पण तुम्हाला असं काय वाटतं की आज आपण आलोय तर इथून आपण काय देऊन जाऊ शकतो प्रकाश आंबेडकर साहेबांच्या, बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारातून? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संविधान सन्मान मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी केंद्रामधलं आणि महाराष्ट्रामधलं बाबासाहेबांच्या प्रत्येक विचाराला विरोध करत आहे, बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करत आहे आणि आता फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचवण्याचं काम बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करणार आहेत, बाकी कुणीही करणार नाही। त्याचं कारण असं आहे, बाळासाहेबांनी मेळावा यासाठी घेतला आहे की संविधान वाचलं तर आम्ही वाचणार आहोत, कारण संविधानाची अंमलबजावणी अजूनही होत नाही आहे आणि संविधानाचा प्रत्येक ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे। सरपंच टू कॅबिनेट हा संविधानाच्या माध्यमातून निवडणुका होतात। ST OBCसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वा कलम, 341वा कलम आणि आमच्यासाठी शेवटचं 342वा कलम लिहिलं, पण दुसऱ्यासाठी बाबासाहेबांनी पहिली कलम लिहिली। म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन बांधवांना हात जोडून विनंती करतोय की तुम्ही सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या नातूंचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करा आणि आपल्या एरियामध्ये जो कोणी उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे तो आमचा उमेदवार आहे हे समजून त्यांना मतदान करा। वंचित बहुजन आघाडीला मतदान न करता बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला मतदान करा, बाबासाहेबांच्या नातूला मतदान करा, एवढीच कळकळीची विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। भारतीय संविधानाचा भारतीय करम सोपान ढोबळे, लातूर जिल्हा, औसा तालुका, अंदोरा येथून आलेलो आहे। संविधान बाळासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सन्मान सभा ठेवलेली आहे त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि ग्रामीण भागामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली त्यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या शहरी उमेदवारांनी 29,000 घेऊन देशमुख घराण्याला पराभूत केलेलं आहे आणि तिथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते
त्या ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी त्यांना परत अर्चना पाटीलला बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारामुळं अर्चना पाटीलला देवेंद्र फडणवीसनं काही आमिष दाखवून परत अमित देशमुखांना डिक्लेअर केलं तिथे. तर वंचित बहुजन आघाडीची ही सर्वात मोठी विजयी महत्वाकांक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केलेली आहे. आणि महानगरपालिकेमध्ये पण बाळासाहेब आंबेडकरांची येत्या महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार इथे जास्तीत जास्त विजयी होतील. 227 पैकी कमीत कमी 100 उमेदवार विजयी होतील अशी माझी खात्री आहे. साहेब, तुम्हाला आज इथे आल्यानंतर काय वाटतं, म्हणजे कशासाठी आलात, काही सांगू शकाल याबद्दल? हां, आज आम्ही संविधान सन्मान आणि देशाचं जे राजकारण चालू आहे, देशामध्ये अशा पद्धतीचे राजकारण चालू आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर भांडवलदारांना कर्जमाफी मिळते. आणि त्या माध्यमात प्रकाशदत्त बाळासाहेब आंबेडकर सर्व प्रकारच्या मुद्द्यावरती बोलतात. आणि त्यांच्यासारखा भारतामध्ये एकमेव आणि निस्वार्थी नेता, राष्ट्रीय तथा प्रकाशदत्त बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेता निर्माण होऊ शकत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते जर निर्माण झाले तर या देशाचं संरक्षण आहे. म्हणून देशाचं संरक्षण ही संविधान संरक्षण सभा ही बाळासाहेब आंबेडकर यशस्वी करत आहेत. त्याबद्दल मी त्यांच्या सतत ऋणी आहे. आणि ढोबळे कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि आज पुस्तक आहेत त्यांच्यासोबतच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातही त्यांचं प्रकाशदत्त बाळासाहेब आंबेडकरचं कार्य चालूच आहे. आणि सुजाता आंबेडकरही त्यांच्यासोबत आज कार्यामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं सर्वांचं आम्ही आंबेडकरी घराण्याचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यांच्यामुळे या देशाचे संविधान वाचविण्याचं काम प्रकाशदत्त बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आहे. आणि माझ्या मते की सर्व जनतेनं या महानगरपालिकेमध्ये जे मुंबईतील रहिवासी असतील त्यांनी ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला मतदान देऊन 100% वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय करावेत असे माझी विनंती आहे मतदारांना. धन्यवाद साहेब. साहेब, तुम्हाला आज इथे येऊन काय वाटतं आणि कशासाठी आलात तुम्ही? आम्ही ते बाळासाहेब म्हणजे एक आपल्या एक समाजाची ऊर्जा आहे. बाळासाहेब म्हणजे एक समाजाचं जिवंतपण आहे. बाकीच्या लोकांनी गटातटातनी समाज विखुरलेला समाज आहे. फक्त साहेबाचा म्हणजे आवाजावर एक नवीन ऊर्जा निर्माण होते. आणि यावेळेस आता नव्यानं त्यांच्याच घराने शहीदलं समजा एक सुजातदादा म्हणून एक नवीन अपेक्षित असं उमदं नेतृत्व उभं झालं. आजपर्यंत आम्ही चिंतेत होतो का साहेब गेल्यावर आपलं कसं होईल, पण आता अशी चिंतेसारखी वाट नाही राहिली. रोज ती चिंता घेऊन आम्ही उराशी झोपत होतो. पण आज आम्ही असं वाटते का सुजातदादाच्या हिशोबानं आता तसं काही चिंता वाटत नाही. सुजातदादा सांभाळणारा, समाजाला सांभाळणारा एक वारस तयार झाला, एवढंच मी बोलतो. आणि वंचित आघाडीचे संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेत, नगर परिषदमध्ये, जिल्हा परिषदमध्ये सगळे सत्ता बहुमतानं आणावी, कोणाच्या भूलथापाला बळी पडू नये एवढंच मी बोलतो. मी मानागावचा रहिवासी आहे, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. धन्यवाद साहेब. आज प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायींनी येऊन एकत्र येऊन आपली एकता दाखवून नगर परिषदेमध्ये, जिल्हा परिषद, नगरपालिका सगळीकडे आपलंच वर्चस्व राखावं अशी प्रत्येकाच्या मनात भावना आहे. तुम्हाला काय वाटतं साहेब, आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, हे कशाबद्दल आहे, काय आहे, थोडी माहिती देऊ शकाल? आज मनुवादी जे विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांनी अन्याय अत्याचाराचं सत्र सुरू केलेलं आहे की जेवढं मोठं जे न्यायालय आहे त्याला बूट फेकला जातं त्यांच्यावर. म्हणजे या ठिकाणी संविधानाची काही किमया किंवा त्यांचे ते महत्त्व राहिलं काय किंवा त्यांच्यावर दबाव आला काय, राहिला काय, नाही राहिला. कारण का जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्यातला सामान्य माणूस हा जागृत होत नाही आणि संविधानाचं जोपर्यंत तो रक्षण करत नाही
तोपर्यंत आपलं काही खरं नाही आहे. कारण मनुवादीची वाटचाल पुढं येत आहे आणि आपल्याला जीवन जगणं मुश्किल आहे. शैक्षणिकमध्ये, राजकीयमध्ये, सामाजिकमध्ये मनुवाद्याचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे. आणि EVM मशीनमुळे काय होऊन राहिलेलं आहे की यांचं वर्चस्व वाढलेलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत सामान्य लोकांचं काही खरं नाही आहे. पण साहेब मला असं विचारायचं की आता आपण बोलत बॅलेट पेपर व्हायला पाहिजे, EVM मशीनला बॅन करायला पाहिजे, तर आपलं कर्तव्य काय त्यासाठी, त्याबद्दल नागरिकांना तुम्ही काय सूचित करू शकता? जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. आता जनतेनं रस्त्यावर यावं आणि रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण का त्यांच्याजवळ जरी त्याची सत्ता असली तरी जनता जी आहे या जनतेनं काय करायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि आक्रोश केला पाहिजे. या संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे तरच तर हे संविधान वाचू शकते, अन्यथा वाचू शकणार नाही. धन्यवाद साहेब, धन्यवाद.